नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आलोक वर्मा. रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. अनुभव रेडिओवर सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. डॉक्टर शालिग्राम भंडारी सादर करत आहेत ज्येष्ठत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. ऐकूयात तर. नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे ज्येष्ठत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळते. आता तुम्ही म्हणाल की ज्येष्ठत्व झालं म्हणून त्याला श्रेष्ठत्व प्राप्त होतं आणि त्याच्यासाठी अनुभव आणि त्याचं दिव्यत्व प्राप्त होतं नेवा, तर त्यासाठी त्याचं श्रेष्ठत्व त्याने सिद्ध केलं पाहिजे. आणि म्हणून आमच्या शाने फार सुरेख म्हटलंय, जिसकी मस्ती जिंदा है उसकी हस्ती जिंदा है, बाकी तो जबरदस्ती जिंदा है. मस्ती आणि ऊर्जा, उत्साह. आणि हा उत्साह केव्हा होईल मित्रांनो, जेव्हा तुम्ही शारीरिक, मानसिक, आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल तेव्हा. म्हणून आपल्याला शरीराची काळजी घेतली पाहिजे, मनाची काळजी घेतली पाहिजे आणि पूर्ण या माध्यमातून आपल्या कुटुंबाची, आपल्या समाजाची काळजी घेतली पाहिजे. तर शरीराची काळजी काय घ्यायची, म्हणजे आहार चांगला पाहिजे, विहार चांगला पाहिजे, विचार चांगला पाहिजे. आहार जो आहे 1 पट खायचंय, 2 पट पाणी प्यायचं, 3 पट चालायचं, 4 पट हसायचं, 5 पट आनंदी राहायचं. व्हेरी सिंपल. 1 पट खाणे, 2 पट पाणी पिणे, 3 पट चालणे, 4 पट हसणे, 5 पट आनंदी राहणे. हे पंचसूत्री कार्यक्रम माझ्यासाठी नाही, आपल्यासाठी, प्रत्येकासाठी करायचा आहे. मित्रांनो, जर आपण एक नवीन सायकल घेतली आणि जर 8 दिवस ती वापरली नाही तर तिला गंज चढतो. म्हणून शरीराची काळजी घ्यायची, म्हणून त्याला व्यायाम पाहिजे. प्रत्येकाने कुठल्याही वयामध्ये झेपेल तसा व्यायाम करायचा. उदाहरणार्थ 12 सूर्यनमस्कार करायचे. त्या 12 सूर्यनमस्कारमध्ये तुमचे सर्व स्नायू, सर्व सांधे मोकळे होतात. दुसरं, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची आसनं करू शकता. आणि मुख्य म्हणजे महत्वाचं प्राणायाम. हा प्राणायाम जो आहे ना, त्याच्यामध्ये अनुलोम विलोम आहे, कपालभाती आहे, भस्त्रिका आहे आणि दीर्घ प्राणायाम आहे. आता मी आहाराविषयी काही जास्त बोलणार नाही, विहाराविषयी जास्त काही बोलणार नाही, कारण ते डिपेंड्स अपॉन यू. कारण तुम्ही जेवढा आळस झटकाल तेवढं तुम्ही त्याच्या जवळ जाणार आहात. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आता मित्रांनो, मन कसं प्रसन्न राहील, ज्यावेळी तुम्ही तुमचे छंद जोपासता त्यावेळी तुमचं मन आनंदी राहतं आणि मन प्रसन्न झालं की संपूर्ण तुमची शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. तर मन प्रसन्न करण्यासाठी मन वढाय जसं उभ्या पिकातलं ढोरं आता होतं भुईवर गेलं बळत. आता तुम्ही म्हणा, डॉक्टर साहेब सकारात्मक विचार कसे आणायचे हो, ते कुठून आणायचे, मिळतात का कुठे बाजारात? नाही. एकदम सिंपल सोल्युशन सांगतो. अतिशय सोपा आणि सरळ उपाय जे तुम्ही घरी बसल्या करू शकता. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही चांगले प्रसंग घडले असतील, चांगले क्षण घडले असतील, ते फक्त आठवायचे. एक 10 लिटर दुधाचा कॅन आहे, पूर्ण 10 लिटर दुधाचा कॅन दुधाने भरला तर तिथे पाणीला जागा राहील का? तसं नकारात्मक विचार करण्यासाठी तुमचा विचार जो आहे तो सकारात्मक विचार जर जोडला, याचा अर्थ की तुमच्या आयुष्यातले जे काही चांगले क्षण असतील, आनंदाचे, म्हणजे तुमचा लग्नाचा समारंभ असेल, तुमच्या मुलाला काही मिळालं असेल किंवा तुमची वास्तुशांत असेल, जे काही तुम्ही ध्येय ठरवले असतील ते अचिव्हमेंट करण्याचा जो आनंद आहे ते क्षण तुम्ही आठवायचे, ते प्रसंग आठवायचे. 100% तुमचा विचार सकारात्मक दृष्टिकोन. इतकं सिंपल आहे. म्हणून आपल्या 4 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या तुम्हाला, की तुमचा आहार चांगला पाहिजे, तुमचा विहार चांगला पाहिजे, तुमचा विचार चांगला पाहिजे आणि त्या दृष्टीने तुमची कृती सुद्धा चांगली पाहिजे. आणि यासाठी आपल्याला 4 P लक्षात ठेवायचे. पहिला आहे प्युअर इंटेन्शन, विन विन सिच्युएशन. तुम्ही पण जिंका, मी पण जिंका. सर्वे सुखना संतु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणी पश्यंतु, मा कष्टी दुःख मापल्या. प्युअर इंटेन्शन असेल, शुद्ध भाव असेल तर तुमची इम्युनिटी 100% वाढते, तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही. दुसरा P आहे प्राणायाम, जो मगाशी तुम्हाला सांगितला. तिसरा आहे तो पॉझिटिव्ह थॉट, जो तुम्हाला मी सांगितलं की पॉझिटिव्ह थॉट कसा करायचा, सकारात्मक दृष्टिकोनातून विचार कसा करायचा.
मित्रांनो, दुर्दैवाने नेहमी निगेटिव्ह विचार होता मला म्हणाले, हे होईल का, ते होईल का. पण तुम्ही सकारात्मक विचार करण्याची एकदा तुमची सवय झाली, तुमची मनाची तयारी झाली, तर तो अत्यंत महत्वाचा विषय आहे तुमच्या स्वतःच्या रोग प्रतिकारासाठी. आणि चौथा महत्वाचा विषय आहे प्रार्थना. प्रार्थनेमध्ये एवढी ताकद असते की त्या प्रार्थनेच्या माध्यमातून तुम्ही मृत्यूला सुद्धा टाळू शकता. याचं महत्वाचं अतिशय सर्वांना माहित असलेलं उदाहरण आहे अमिताभ बच्चनचं. अमिताभ बच्चनला 1977 साली कूल पिक्चरमध्ये इतकी इंजुरी झाली होती, संपूर्ण सेतू हिमाचल गावापासून लंकापर्यंत त्याच्याशी प्रार्थना करत होते. आमच्या वैद्यकीय शास्त्राप्रमाणे त्याची जगण्याची शक्यता फार कमी होती. तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल की दुसऱ्या दिवसापासून आमच्या वैद्यकीय क्षेत्राला सुद्धा चमत्कार वाटेल आणि त्यांच्या तब्येतीमध्ये प्रगती झाली. आज अमिताभ बच्चन आपल्या याच्यामध्ये आहेत. मला मूळ मुद्दा असा की प्रार्थनेला सुद्धा ताकद आहे. जाताना आपण 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या: युअर इंटेन्शन, प्राणायाम, पॉझिटिव्ह थॉट आणि प्रार्थना. या साध्या सरळ गोष्टी आहेत. आणि तुम्ही मग स्वतः जर चांगले असाल तर मग तुम्ही काय करू शकता जगासाठी, तुमचा आनंद कसा मिळू शकता. परिस्थिती भयानक आहे आजूबाजूला. किन रावण की बाहेर काटू, किन लंका में आग लगाऊ, घर घर लंका, घर घर रावण, इतने राम का चलो. किन रावण की बाहेर काटू, किन लंका में आग लगाऊ, घर घर लंका, घर घर रावण, इतने राम का चलो. आजूबाजूला रावण दिसत आहेत, मग तुम्हाला राम तयार करायचे. त्यासाठी तुम्हाला शिक्षा व्हायला नको. तुम्ही जो काही व्यवसाय करत असाल त्या व्यवसायामध्ये तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून त्या ताकदीने तुम्हाला परिवर्तन घडवायचं असेल तर समाजामध्ये 100% तुमच्या स्वतःच्या उदाहरण करू शकता. आयुष्याच्या या तळावर आहात की तुम्ही अनुभव संपन्न आहात, तुम्ही ज्ञान संपन्न आहात, तुम्ही स्वतःचे सर्व कर्तृत्व, कार्य आणि तुमचे संपूर्ण कर्तव्य पार पाडलेले, म्हणून तुम्हाला अधिकार आहे. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये तुम्ही कुठल्या क्षेत्रात कामा, तुम्ही डॉक्टर असा, इंजिनियर असा, आर्किटेक्ट असा, नेता असा, अभिनेता असा, पण समाजासाठी दायित्व म्हणून आपलं हे कर्तव्य आहे की मी जसा आनंदी आहे तसं लोकांनी सुद्धा आनंद द्यायला पाहिजे. नाही तर काय होतं माहितीये का, भाकरी, नोकरी, छोकरी यांच्या पलीकडे आपण बघत नाही. अरे त्या समाजाने तुला मोठं केलं आहे, त्यासाठी तुमचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य करताना 100% तुम्हाला सावध सुख मिळणार आहे. मित्रांनो, 5 सुख लोकांसाठी असतात, प्रत्येकासाठी असतात. किंवा तुमचा हा अधिकारच आहे 5 सुख मिळवण्यासाठी. तुमच्या कळत नकळत तुम्ही त्या 5 सुखाच्या मागे धावत असतात आणि 100% तुम्ही यशस्वी पण होतात. तर ही 5 सुख कुठली असतात ते बघूया आपण. पहिलं आहे तुमचं शारीरिक आरोग्य, शारीरिक स्वास्थ्य. दुसरं आहे संपत्ती, जोडून या धन, उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचकरी. चांगल्या मार्गाने धन कमवायचं 350 वर्षापूर्वी संत तुकाराम सांगितलं होतं. संपत्ती चांगल्या मार्गाने मिळवली तर समाज मान्यता त्याला मिळते. तिसरा आहे तुमचा सहधर्मचारी किंवा तुमचा सहयोगी. आणि चौथा आहे सुपुत्र किंवा सुपुत्री. आणि 5वा आहे सामाजिक प्रतिष्ठा. या 5 सुखापैकी एक जर सुख कमी असलं ना 100% तुम्ही आनंदी सुखी होऊ शकत नाही. हे तुम्ही मिळवणार बाय हुक अक्रूप. पण 6वं सुख जे आहे ना त्याविषयी मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. तर 6वं सुख असं आहे, कुठलीही तुम्ही कला आत्मसात करा. मग ती नृत्यकला असेल, गायन कला असेल, साधी रांगोळीची कला असेल. ती मुलगी रांगोळी शिकते, 2 तास 4 तास धडपड करते, अप्रतिम जीव ओतून ती रांगोळी काढते आणि जेव्हा प्रदर्शन भरतं ती त्या रांगोळीकडे बघत सुद्धा नाही, तुमच्या चेहऱ्याकडे बघते. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद तिला सावध सुख दिलं जातं. म्हणून आयुष्यामध्ये छंद जोपासा, कारण ते छंद जोपासण्याच्या माध्यमातून तुम्ही सर्व सुख मिळवावे. मित्रांनो, जेव्हा परमेश्वराने आपल्याला इथे पृथ्वीवर त्याला पाठवलेलं आहे 100% योग्यतेसाठी पाठवलं आहे, फक्त त्याची जाणीव होणं महत्वाचं आहे. हजारो वर्ष झाली, परंतु चिमण्यांचं घरटं बदललं का, मुंग्यांचं वारूळ बदललं का, पण माणसाचं राहणीमान बदललं आहे, कारण परमेश्वराने त्याला बुद्धिमान व्यक्त केलंय. आणि म्हणून संस्कृतमध्ये फार सुरेख म्हटलंय, अमंत्रम अक्षरम नास्ती, नास्ती मूलम अनौषधम, अयोग्य पुरुषा नास्ती, योजका तथा दुर्लभ. असा एकही भाषा नाही की ज्याच्यामध्ये प्रत्येक शब्दाला ताकद आहे मंत्राची. अशी एकही वनस्पती नाही की ज्याला औषधी गुण नाही. परमेश्वराने पृथ्वी तलावरती अशी एकही वनस्पती निर्माण केली नाही की ज्याला औषधी गुण नाही. तसंच अयोग्य पुरुषा नास्ती, परंतु त्याला चांगला गुरु मिळणं महत्वाचं आहे. आणि ज्यांना चांगला गुरु मिळाला आहे त्यांचं जीवन सार्थक केलं आहे. आणि हे तुम्हाला निश्चितपणे रिअलाइज होणं हे महत्वाचं आहे. आजचा उद्देश तोच आहे. तुझ्या आहे तुझं पाशी परी जागा विसरलायची. आता तुम्ही म्हणाल की चांगली माणसं कशी ओळखायची, त्याचं काही लक्षण असतं का. मी डॉक्टर आहे मित्रांनो, माझ्यासमोर एखादा रुग्ण येतो, मी त्याला विचारतो काय होतं तुझा, तो म्हणतो डॉक्टर साहेब मला ताप येतो. अच्छा, डॉक्टर भंडारी विचार करता. तितक्या तो म्हणतो नाही डॉक्टर मला ताप येतो, थंडी पण वाजते. मग डॉक्टर भंडारी विचार करता याला मलेरिया असण्याची शक्यता आहे. नाही डॉक्टर मला खोकलाही येतो. मग डॉक्टर भंडारी विचार करता याला तापही आहे, थंडी आहे, खोकला आहे, याचा अर्थ याला निमोनिया असण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा होतो मित्रांनो, जसं लक्षण तसं मी रोगनिदान करतो. मग चांगल्या माणसानं कसं ओळखायचं, त्याचे 4च लक्षणं सांगितले. सुभाषितकाराने अतिशय उत्तम 4 शब्दामध्ये चांगल्या माणसाचं वर्णन केलंय. ते तुम्ही घरी गेल्यावर बघा. डॉक्टर भंडारी सांगत होते की चांगली माणसं कशी दिसतात, आजारातून एखादा चांगला माणूस कसा निवडायचा, मग मी तसा असू शकेल का, असं तुम्ही बघा तुम्ही कसे दिसताय. पहिलं लक्षण आहे प्रसन्न वदनम. पहिल्यांदा तुम्हाला प्रसन्नता वाटली पाहिजे, समोरच्याला सुद्धा. आरशात बघितल्यानंतर नाही, भेटताना, वागताना, बोलताना तुमच्याकडे पहिल्यांदा प्रसन्न वाटलं पाहिजे. प्रसन्न वदनम
तो अतिशय नम्र बोलतो. तलवार की कीमत उसके तेज धार से होती है और इंसान की कीमत उसके मधुर व्यवहार से होती है. तर दुसरं लक्षण आहे की त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं अतिशय नम्र पाहिजे. प्रसन्न वदनम यस्य वाणीचं मुद्रा असता सरळ व्यवहारस्य, म्हणजे बोले तसा चाले त्याची वंदावी पावले. जो शब्द देतो तो प्रमाण वागतो. आणि चौथं तो सतउद्योगी असतो. प्रसन्न वदनम यस्य वाणीचं मुद्रा असता सर्व व्यवहारस्य यशोभात उद्योगी. ही 4 लक्षणं तुमच्यामध्ये न्यावीत. आता आपलं एकदा ठरलं की मला आदर्श व्यक्तिमत्व व्हायचं आहे. मग हाऊ टू इम्प्लिमेंट इन डे टू डे प्रॅक्टिस. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मला बदल करायचा आहे. मित्रांनो, 4 प्रकारची माणसं असतात. काही असं सुस्त असतं, नाही काही करावं असं वाटतं. काही म्हणा की नाही करायचं, दादा होईल ते होईल, असेल माझा हरित देल पलिंगावर, अशी त्यांची मनोवृत्ती असते. सुस्त असतात. काही असतात त्रस्त असतात, सारखी त्रासलेली असतात, सारखी टीका करतात, हे बरोबर नाही ते बरोबर नाही. त्यांना आयुष्यातलं वाईटच दिसतं, चांगलं दिसत नाही. पहिली पण सुस्त, दुसरी पाहिली त्रस्त, तिसरी असतात व्यस्त असतात. व्यस्त म्हणजे काय, जे नेमलेलं काम असेल ते करत नाही. म्हणजे एखादा शिक्षक असेल तर शिकवायचं काम असेल तर त्याच्याऐवजी तो काय करतो, खाली सुमारीचं काम करतो, बँकेचं काम करतो, सोसायटीचं काम करतो. अरे बाबा, तुला शिकवण्याचं काम दिलं आहे ते सोडून तू व्यस्त झालेलं आहे. तर व्यस्त काम केलं तर माणसाला आवडत नाही, कारण त्याला दिलेली जबाबदारी तो करत नाही. आणि चौथे असतात ते मस्त असतात. मस्त म्हणजे त्यांच्या कामातही ते निपुण असतात आणि इतरांना सुद्धा ते मदत करतात. अशी चौथ्या प्रकारची माणसं जी असतात ती मस्त असतात. आपण सुस्त पाहिजे, व्यस्त पाहिजे का मस्त पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे. तुमचा प्रवास ते मस्तपर्यंत जायला पाहिजे. याचा अर्थ तुम्हाला तुमचा स्वभाव बदलला पाहिजे, तुमचा जीवनाकडे बघण्याचा अॅटिट्यूड, दृष्टिकोन बदलला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही दृष्टिकोन बदलत नाही तोपर्यंत तुमच्यातून चांगलं काम कधी होणार नाही, किंवा तुम्हाला स्वतःलाही आनंद घेता येणार नाही, इतरांनाही आनंद घेता येणार नाही. आता दृष्टिकोन कसा असतो, मी नाशिकहून पुण्याला येत होतो. रात्रीचे 12 वाजलेले होते. नारायणगावला तुम्हाला कल्पना असेल, पण रात्री 2 वाजेपर्यंत एक माणूस चहा देत असतो. मला नेहमी माहिती होतं. आमच्या ड्रायव्हरला झोप यायला लागली म्हणून गाडी थांबवली. त्यानं म्हटलं, ड्रायव्हर जरा मूव झोक्याव. माझ्यावर बच्चू शेठ होते, आमच्या गावातले प्रतिष्ठित. आम्ही त्या डिसेंबर महिन्याच्या थंडीच्या कडाक्यात तो जो टपरीवाला चहा देतो आहे, लोकांना आनंद देतोय, मला फार कौतुक वाटलं. मी बच्चू शेठला म्हटलं, बघा किती चांगला माणूस आहे. म्हटलं काय करतोय, हो म्हटलं रात्री 12 वाजता थंडीच्या दिवसात लोकांना सेवा देतोय. कसली सेवा देतो म्हटलंय, बघा त्याचा दृष्टिकोन कसा होता. म्हणजे 5 रुपयाचा 10 रुपयाला देतो, पैसे कमवतोय. मी असं म्हटलं, बच्चू शेठ 10 रुपयाने तुम्हाला 100 रुपये दिले तर तुम्ही रात्री थांबणार आहात का. बच्चू शेठला कळलं की आपली चूक कळली. असं बोलता बोलता मी ते चहावाल्याकडे गेलो आणि त्या चहावाल्याला वेळ घालवायचा होता. एक ठीकही प्रश्न विचारला, त्याला मुद्दून बोलतं करण्यासाठी विचारला, भैया हमें चाय चाहिए लेकिन चाय ऐसी बनाओ की साला मजा आ जाए. माझं काय वाक्य होतं, भैया हमें चाय चाहिए लेकिन चाय ऐसी बनाओ की साला मजा आ जाए. त्याने खालपासून वरपर्यंत माझ्याकडे बघितलं. बोले क्या करते आप. मैंने बोला मैं डॉक्टर हूँ. अच्छा डॉक्टर हो. त्याच्या डोळ्यामध्ये माझ्याविषयी आदराचा भाव दिसला. मग तो अतिशय नम्रतेने बोला, अरे डॉक्टर साहब आप तो मर्जियों की सेवा करते हैं, मैं एक बात बोलूंगा, यदि आप गुस्सा नहीं पड़ते तो बात बोलने की मैं कोशिश करता हूँ. त्यांना बोलो. त्याने सांगायला सुरुवात केली. म्हणजे डॉक्टर साहब आपने बोला कि चाय ऐसी बनाओ कि साला मजा आ जाए. डॉक्टर साहब एक बात बनाता हूँ मैं, एक बात आपको सुनाता हूँ. हम तो हमेशा चाय अच्छी बनाते हैं, हम तो हमेशा चाय अच्छी बनाते हैं. मजा लेना आप पे निर्भर है, क्योंकि मजा किसी का गुलाम नहीं होता, किसी का गुलाम नहीं होता. मित्रांनो, त्यादिवशी मला रिअलाइज झालं की रस्त्यावरचा चहावाला एक जीवनातलं शाश्वत तत्वज्ञान डॉक्टर भंडारीने सांगून गेला. किती चांगलं वाक्य बोलला की मजा कुणाचा गुलाम नसतो, मजा घेणं तुमच्या स्वतःच्या मानसिकतेवरती असतो. मानसिकता तुमची निश्चितच या धकाधकीच्या काळामध्ये डिस्टर्ब होते, पण तिथं मान ठोकून आपण आनंद कसा निर्माण करायचा हे तुमच्या हाती आहे. आणि त्याची जी गुरु केली आहे ती 100% तुमच्या हातच आहे. म्हणून जीवनाकडे दृष्टिकोन जर बदलला, नेहमी सकारात्मक तुम्ही राहिला, स्वतःलाही आनंद घ्याल आणि इतरांनाही आनंद द्याल. मग अशी म्हटलं होतं, जिसकी मस्ती जिंदा है उसकी हस्ती जिंदा है, बाकी तो जबरदस्ती जिंदा है. मरण म्हणून लोक जगतात. हो, त्याचं कारण काय, त्यांना जीवनाचा अर्थच कळा नाही. जेव्हा कळलेला असतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो. मला हे पाहिजे ते पाहिजे, आणि एका दिवशी अचानक मृत्यू झडप घालतो, त्यालाही कल्पना नसते. त्याने फार सुरेख म्हटलंय, आघा अपनी मौत से कोई बसर नहीं, आघा अपनी मौत से कोई बसर नहीं, सामान 100 बरस का और पल की खबर नाही. म्हणजे मृत्यूची धाव कोणाला लागत नाही. हे जमवतो ते जमवतोय, अनेकांच्या त्यांच्या आत्मदुःख होतोय आणि म्हणून त्याला कळत नाही, त्याचं आयुष्य कसून निघून जातं. मी साहित्य कला संस्कृतीचं गाव आहे तळेगाव, त्यातल्या सुरेश अत्रेने फार सुरेख म्हटलं आहे की गत जीवनाची याद नको, फिरून कधी ना तो येतो, खंत तयाची कधी न कर, आजचा दिवस साजरा कर. आजचा दिवस साजरा कसा करायचा, त्यांना मनाला जागा कर, ध्येयाशक्ती तयात भर, चैतन्याने प्रवास कर, आजचा दिवस साजरा कर. आणि शेवटी फार सुरेख सांगितलं त्याने. बोलता बोलता 50, 60, 70 वर्ष निघून जातात आणि मग लक्षात येतं की आयुष्य फार लहान. बोलता बोलता आयुष्यातली महत्वाची 60-70 वर्ष निघून गेल्यानंतर त्याला असं वाटतं की आयुष्य फार लहान, पहिले तरी भान,
क्षणाक्षणाचं सोनं कर, आजचा दिवस साजरा कर, आजचा दिवस साजरा कर. आजचा दिवस साजरा करण्याची तुमच्या हातात आहे. भविष्याचा विचार न करता, भूतकाळाचा विचार न करता आजचा दिवस तुम्ही आनंदात घालवला तर 100% तुमचं आनंदी जीवन तुमच्या जवळच आहे. आणि एकदा तुम्ही आनंदी जीवन तयार केलं आणि तुमच्यावर एक थोडीशी क्षमता आली, मग तुमचं सामाजिक दायित्व सुरू होतं. सामाजिक दायित्व कसं सुरू होतं? तुमचा सक्षम हात एखाद्याच्या खांद्यावर पडला की त्याच्या जीवनात परिवर्तन होतं. म्हणजे तुम्ही काय देऊ शकता? तुम्ही टाइम देऊ शकता, टॅलेंट देऊ शकता, ट्रेजर देऊ शकता. तुमच्याकडे जे असेल ते द्या ना. तुम्ही पैसे द्यायला पाहिजे काही नाही. तुम्ही आतापर्यंत जी अनुभव शिदोरी ती लोकांना वाटा, वेगळ्या संस्थेतून काम करा, तर वेळ द्या. आणि म्हणून तुमचा सक्षम हात जर एखाद्या दुर्बल घटकावर पडला तर ते परिवर्तन कसं होतं? म्हणून आमच्या कवीने फार सुरेख म्हटलंय की आयुष्याच्या खांद्यावरती हात ठेवून चला, फुलेला मग तो पायाखाली आनंदाचा मळा. आयुष्याच्या खांद्यावरती हात ठेवून चला, फुलेला मग तो पायाखाली आनंदाचा मळा. मग एकदा तुमच्या पायाखाली आनंदाचा मळा झाला की संपूर्ण जग तुम्हाला सुंदर दिसायला लागतं. जगही सुंदर, नभई सुंदर, सुंदर सुंदर तारे तारे, नद्या सरोवर सागर डोंगर, हिरवी हिरवी झाडे. जगही सुंदर, नभई सुंदर, सुंदर सुंदर तारे तारे, नद्या सरोवर सागर डोंगर, हिरवी हिरवी झाडे. नाजूक रंगीत फुले सुगंधित, हर्षमनी दाटला. आयुष्याच्या खांद्यावरती हात ठेवून चला, फुलेन मग तो पायाखाली आनंदाचा मळा. हा आनंदाचा मळा लोकांच्या जीवनात फुलवणं, मला असं वाटतं यालाच अर्थपूर्ण जीवन म्हणता येईल. म्हणजे मित्रांनो, अर्थपूर्ण जीवन अपघाताने मिळत नाही. यू हॅव टू प्लॅन इट. जिंदगी आसान नहीं होती है, आसान बनानी पड़ती है. कुछ अंदाज से, कुछ नजरअंदाज से. यू हॅव टू प्लॅन इट, यू हॅव टू निग्लेक्ट इट. जाताना परमेश्वर प्रार्थना करतोय की मी तर तुमच्याविषयी जास्त अनुभव नाही, पण जे की मला शिदोरी म्हणून दिलेलं आहे, वैद्यकीय सेवा करताना अनेक माणसं मी बघितले आणि माझा विश्वास आहे की नद्या सुंदर आहे, डोंगर सुंदर आहे, संपूर्ण निसर्ग सुंदर आहे, पण त्याहून सुंदर आहे माणूस. माणसावर प्रेम करा. माणसावर प्रेम करण्यासाठी अनेक लोकांनी प्रेमाच्या अनेक व्याख्या केलेल्या आहे. पण आमचा कवी असं म्हणतोय की प्रेमाचं लक्षण भारी विलक्षण, जैशी ज्याची दृष्टी तैसा प्रगटे नारायण. प्रेमाचं लक्षण भारी विलक्षण, जैशी ज्याची दृष्टी तैसा प्रगटे नारायण. रक्ताच्या नात्याने उपजणारे प्रेम. रक्ताची नाती म्हणून काका मामा मावशी प्रेम करतील, पण त्याच्या पलीकडे रक्ताच्या नात्याने उपजणारे प्रेम तिथे पटली पाहिजे अंतरीची खूण. या अंतरीची खूण पटली म्हणून या रम्य सकाळी आपण भेटतो आहोत. केव्हाही असो, प्रत्येक दिवस आपली सकाळ वाटली पाहिजे. म्हणून परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतोय, भैया कदम ऐसे रखो की निशान बन जाए, कदम ऐसे रखो की निशान बन जाए, काम ऐसा करो कि आपकी पहचान बन जाए, काम ऐसा करो कि आपकी पहचान बन जाए, और जिंदगी ऐसी जियो कि लोगों के लिए मिसाल बन जाए, मिसाल बन जाए. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांनी ज्येष्ठत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती हा कार्यक्रम सादर केला. श्रोते हो, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. आय रेडिओ. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि अलोक वर्मा. रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. नवीन गोष्टी, नवी कहाणी, आजी आजोबा नित्य सांगती, गाती हासती दिशा दहाही, आनंदाची नवी पर्वणी, ज्ञान रंजन अशी ही खाणी, झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी. अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव.